हा, तर मी या चर्चेमध्ये प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक प्रॉब्लेम सारखा हा प्रॉब्लेम आहे असं म्हटलं होतं. तर तो मी ज्यावेळेला एफ-वायला शिकवायचो गरवारेमध्ये आणि आयझरमध्ये सुद्धा बऱ्यापैकी, त्या अगदी सुरुवातीला डिस्कस करण्याचा हा प्रॉब्लेम असायचा की बॅक्टेरियल सेल छोटी का असते, बॅक्टेरिया आपल्या एवढे मोठे का नसतात, किंवा युकॅरियोटिक सेल मोठी असते, प्रोकॅरियोटिक छोटी असते. प्रोकॅरियोटिक किंवा बॅक्टेरियल सेल म्हणजे त्याच्यात आतमध्ये कंपार्टमेंट्स नसतात. सेल म्हणजे एक पिशवी आणि त्या पिशवीमध्ये सगळ्या गोष्टी या मोकळ्या असतात. म्हणजे पाणी हा बेस आहे, त्या पाण्यामध्ये तरंगत असतात सगळे मॉलिक्यूल, सगळे एन्झाईम्स, डीएनए, आणखी मग ती प्रोटीन सिंथेसिस मशिनरी, या सगळ्या गोष्टी फ्री असतात, डिफ्यूज होऊ शकतात कुठूनही कुठेही. अगदी स्ट्रक्चर नसतं असं नाही, थोडंसं असतं. मायक्रोट्युब्युलर फॉर्म्स वगैरे आता बॅक्टेरियल सेलमध्ये थोडेसे डिटेक्ट झाले, पण खूप थोडे, किंवा त्याचं फंक्शन खूप लिमिटेड आहे. म्हणजे उदाहरणार्थ प्लाझ्मिड हे छोटे डीएनएचे तुकडे असतात. तर ज्या सेलमध्ये भरपूर प्लाझ्मिड्स असतात, 25, 30, 50 वगैरे असे, त्यांच्यामध्ये प्लाझ्मिड सेग्रिगेशनसाठी, म्हणजे जेव्हा एका सेल डिव्हाइड होऊन 2 होतात त्यावेळेला काही कॉपी ज्या सेलमध्ये जाव्यात, काही कॉपीज त्या सेलमध्ये जाव्यात, अशी काही यंत्रणा नसते. पण जिथं प्लाझ्मिडच्या 2च कॉपीज असतात, 4च कॉपीज असतात, तिथे निम्म्या या सेलमध्ये आणि निम्म्या त्या सेलमध्ये जाव्यात म्हणून एक मायक्रोट्युब्यूल बेस्ड यंत्रणा असते. म्हणजे अशी काही फंक्शन्स आहेत ज्याला स्ट्रक्चर लागतं, पण बरीचशी फंक्शन्स अशी आहेत की ते डिफ्युजननीच होतात. जे 2 मॉलिक्युलने एकमेकांशी इंटरॅक्ट करायचं असेल ते बाय चान्स एकत्र येतात तेव्हा ती रिॲक्शन होते. किंवा प्रोटीन सिंथेसिस मशिनरीने एक प्रोटीन तयार केलं, त्या प्रोटीनचं काम कुठे आहे, तर सेलच्या एका टोकाला आहे. मग ते जिथं सिंथेसाइज झालं तिथून त्या सेलच्या टोकापर्यंत जातं कसं? बरं, मॉलिक्यूल सगळे आंधळे असतात, त्यांना काही माहित नसतं कुठे जायचं. माहिती असलं तरी तिथे म्हणजे कुठे, कुठल्या दिशेने, कसं, ते काही माहित नसतं. त्यामुळे असतं काय, तर फक्त कायनेटिक एनर्जी असते आणि कायनेटिक एनर्जीमुळे मुवमेंट चालू राहतात. त्या मुवमेंट रॅन्डम असतात, एकमेकावर कोलिजन होतात, मग ते दिशा बदलतात वगैरे वगैरे. असं करत करत तो मॉलिक्यूल सगळीकडे कसाही हिंडत केव्हा तरी आपल्या टार्गेट जागी पोचेल, आणि तो जेव्हा त्या जागी पोचेल त्या ठिकाणी तो ते काम करेल. याचं कारण असं की त्या ठिकाणी त्या मॉलिक्यूलला ओळखणारे रिसेप्टर्स असतील, मग तेव्हा तो बाइंड होईल, बाइंड झाल्यावरती पुढच्या केमिकल रिॲक्शन होतील वगैरे वगैरे. पण कुठल्याही मॉलिक्यूलला आपण कुठे जाणं अपेक्षित आहे आणि आपलं काम कुठे आहे हे माहीत नसतं. मग होतं काय, तर रॅन्डम मुवमेंट्स होतात फक्त, आणि जेव्हा बाय चान्स योग्य त्या मॉलिक्यूल समोर किंवा रिसेप्टर समोर येईल त्यावेळेला इंटरॅक्शन होते. बघा, हे फक्त बॅक्टेरियामध्येच नाही, सगळीकडे हेच लागू आहे. सगळीकडे मॉलिक्युलर इंटरॅक्शन या अशा ब्लाइंड असतात, रॅन्डम असतात. त्यांना काही माहित नसतं, या मॉलिक्युल्सना अजिबात माहित नसतं की मी कुठे जाणं अपेक्षित आहे आणि काय. या इंटरॅक्शन अशा होतात. आता जेव्हा सेल छोटी असेल त्यावेळेला द रॅन्डमनेस इज सफिशियंट, कारण मुळातच स्पेस कमी असल्यामुळे तो इकडे तिकडे जरी गेला तरी केव्हा तरी तो योग्य ठिकाणी योग्य मॉलिक्यूल समोर येणार आणि तो आला की इंटरॅक्शन होणार. सेल साईज जसा जसा वाढतो तसा तसा रॅन्डमनेसवर अवलंबून राहणं जास्तीत जास्त अवघड होत जातं. आणि हे कसं अवघड होत जातं, तर आता हे व्हॉल्यूमवर डिपेंडेंट आहे. म्हणजे सेल जेवढी वाढेल एका डायमेन्शन मध्ये त्याच्या क्युबिक प्रपोर्शन मध्ये व्हॉल्यूम वाढणे, आणि त्यामुळे योग्य तो मॉलिक्यूल योग्य त्या ठिकाणी जाण्याची आणि योग्य ते रिॲक्शन होण्याची प्रोबॅबिलिटी ही सेल साईजच्या प्रपोर्शन मध्ये कमी होणार. मग 2 उपाय आहेत. एक तर ती रिॲक्शन व्हायला खूप जास्ती वेळ लागेल ऑन एन ॲव्हरेज, किंवा तुम्हाला इतके जास्ती मॉलिक्युल्स तयार करावे लागतील की एक तरी मॉलिक्यूल योग्य जागी जाईल आणि योग्य ते फंक्शन होईल.
आता ह्या सगळ्यामध्ये कॉस्ट बेनिफिट आहे. तुम्हाला एवढे मॉलिक्यूल तयार करायचे म्हणजे तेवढी कॉस्ट वाढणार आहे. म्हणजे सेल साईजच्या क्युबिक प्रपोर्शन मध्ये तुमची कॉस्ट वाढणार आहे योग्य ती रिॲक्शन घडवून आणण्यासाठी. आता समजा हा मॉलिक्यूलचा पूर्ण फ्रीडम जो आहे तो मी काढून घेतला आणि त्याच्यामध्ये स्ट्रक्चर तयार केलं, की कंपार्टमेंट्स केले, किंवा या इथून त्या तिथे जाण्यासाठी काही चॅनल्स निर्माण केली, की मॉलिक्युल्स वॉक ओनली अलॉंग दॅट चॅनल्स, किंवा ट्युब्युल्स तयार केल्या की त्या ट्यूबच्या आतनच मॉलिक्युल इकडे तिकडे जाऊ शकतो. म्हणजे मग फारसा सगळीकडे जाणार नाही, तरी सुद्धा तो रॅन्डमली जाणार, पण डायमेन्शन कमी केली तुम्ही, त्यामुळे त्याचा रॅन्डमनेस कमी केला, त्यामुळे तो योग्य ठिकाणी जाण्याची प्रोबॅबिलिटी वाढवली वगैरे वगैरे. आता या सगळ्याचे कॉस्ट बेनिफिट असे आहेत की अशा ट्युब्युल्स चॅनेल्स तुम्हाला तयार करायची, तर देर इज अ इन्फ्रास्ट्रक्चरल कॉस्ट इन मेकिंग ऑल दीज. ही इन्फ्रास्ट्रक्चरल कॉस्ट आली तर तो मॉलिक्यूल योग्य जागी जाण्याची शक्यता कमी होते आणि तुम्ही जास्ती मॉलिक्युल्स तयार करण्याचा खर्च वाचतो. मग कुठला खर्च जास्ती आहे? तर आता असं आहे की जास्ती मॉलिक्युल्स तयार करायचे पण स्ट्रक्चर नाही करायचं, असं असेल तर सेल साईजच्या क्युबिक प्रपोर्शन मध्ये हा खर्च वाढणार. आणि जर स्ट्रक्चर तयार करण्याचा खर्च असेल तर सेलच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत मला एखादी काहीतरी ट्यूब बसवायची आहे, किंवा अलॉंग द सेल सरफेस मला काहीतरी स्ट्रक्चर हवं आहे, तर ही कॉस्ट जी आहे ती स्क्वेअर प्रपोर्शन मध्ये किंवा लिनियरली वाढते. म्हणजे जर का एक सरळ स्ट्रक्चर या टोकापासून त्या टोकापर्यंत करायचं असेल तर सेल साईज वाढला तर ही कॉस्ट लिनियरली वाढणार आहे. सेल डायमीटर वाढला किंवा सेल लेंथ वाढली तर. जर अलॉंग द सरफेस काहीतरी करायचं असेल तर ती कॉस्ट स्क्वेअर प्रपोर्शन मध्ये वाढणार आहे. पण स्ट्रक्चर न तयार करता मला नुसते मॉलिक्युलची संख्या वाढवायची आहे तर ती कॉस्ट क्युबिक प्रपोर्शन मध्ये वाढणार. म्हणजे मुळात स्ट्रक्चर तयार करायला काहीतरी कॉस्ट आहे, त्यात काही शंका नाही, ओव्हरहेड कॉस्ट सारखी. पण सेल साईज वाढत गेला की ही कॉस्ट त्याच्या पुढे स्क्वेअर प्रपोर्शन मध्ये वाढणार, पण स्ट्रक्चर नसेल तर ची कॉस्ट क्युबिक प्रपोर्शन मध्ये वाढणार. आणि त्यामुळे एक सेल साईज एक ठराविक त्याच्यापेक्षा वाढला की मला अनस्ट्रक्चर्ड राहणं परवडेन असं होतं. आणि जेव्हा ते परवडेन असं होतं त्यावेळेला हे कंपार्टमेंट्स, ट्युब्युल्स, ओके, चॅनेल्स ही तयार करणं भाग पडतं. मग हे करण्यात काही फायदा आहे का? तर ऑर्गनायझेशनची एक कास्ट आहे ती असणारच. आणि ऑर्गनायझेशनची कास्ट ही वर्स कधी असते तर ऑर्गनायझेशन नसताना मी जसं काम करू शकेन त्याच्यापेक्षा जास्ती चांगलं काम करू शकत असेल तर, राईट. इन अ स्मॉल साईज सेल द कॉस्ट ऑफ ऑर्गनायझिंग इज नॉट वर्थ. कारण नुसत्या प्रायोरिटीनेही तुमची कामं होत आहेत, नुसत्या चान्सनेही तुमची कामं बऱ्यापैकी फ्रिक्वेन्सीने होत आहेत. मग 20-24 ऑर्गनायझेशनच्या कॉस्टची आवश्यकता नाही. पण सेल साईज एवढा वाढला की तुमची क्युबिक प्रपोर्शन मध्ये वाढणारी कॉस्ट जास्ती व्हायला लागली, स्क्वेअर प्रपोर्शन मध्ये वाढणारी कॉस्ट प्लस आधीचं ओव्हरहेड याच्यापेक्षा, तर मग स्ट्रक्चर तयार करणं जास्ती परवडतं. म्हणजे द ऍडव्हान्टेज ऑफ ऑर्गनायझेशन इज नॉट इन ऑर्गनायझेशन इटसेल्फ. ऑर्गनायझेशन अलाउज लार्जर साईज. मग मोठं असण्यामध्ये काही बेनिफिट आहे का? ऑर्गनाइज असण्यामध्ये काही बेनिफिट नाही, पण मोठं असण्यामध्ये बेनिफिट आहे का? तर असू शकतो. म्हणजे तुम्ही जर का बाकीच्या इतर सेल्सपेक्षा मोठ्या असाल तर तुम्ही बाकीच्यांना खाऊ शकता डायरेक्टली. किंवा मग इतर बेनिफिट मोठ्या साईजचे असे असतात की तुम्हाला दोन वेगळ्या ठिकाणाहून वेगळे फायदे घेता येतात आणि तुम्ही मोठे असल्यामुळे तुम्ही इकडे हे आणि तिकडे ते दोन्हीपर्यंत तुमची रीच असते. तर त्यामुळे ऑर्गनाइज असण्यामध्ये फायदे नाहीये, मोठं असण्यामध्ये फायदे आहेत. आणि जर का तुम्हाला मोठं असण्याचे फायदे घ्यायचे असले तर ऑर्गनाइज्ड होणं भाग पडतं, कारण त्याशिवाय मोठा होता येत नाही. ही गोष्ट समहाऊ बायोलॉजी शिकवताना असं शिकवलंच जात नाही. म्हणजे एवढंच सांगतात की
प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे त्याच्यामध्ये काही कंपार्टमेंटेशन नसतं. अख्खी सेल ही एक एक काय म्हणतात त्याला, एक झोळी असल्यासारखी किंवा एक पखाल असल्यासारखी असते. आतमध्ये वॉटर बेस्ड मध्ये सर्व मॉलिक्यूल तरंगत असतात वगैरे वगैरे. आणि युकॅरियोटिक सेल मध्ये सगळी कंपार्टमेंट्स असतात. मग न्यूक्लियसला वेगळं मेम्ब्रेन असतं, मग मायटोकॉन्ड्रिया वेगळे असतात, मग अमुक असतं तमुक असतं वगैरे वगैरे. हे सगळं सांगितलं जातं. हेही माहिती असतं की युकॅरियोटिक सेल साधारणपणे मोठ्या असतात, प्रोकॅरियोटिक छोट्या असतात. पण ह्या दोन्हीचा एकमेकाशी काहीतरी संबंध आहे, आणि तो का संबंध आहे तर त्याचं कॉस्ट बेनिफिट त्याप्रमाणे बदलतं असं सांगितलं जातच नाही बायोलॉजीने. म्हणजे हा जास्ती डिझाईन किंवा आर्किटेक्चर किंवा इंजिनिअरिंगचा भाग आहे, जो त्या विषयातले लोक नेहमीच विचार करतात नवीन डिझाईन करताना. पण बायोलॉजिकल डिझाईन कसं आहे हे बघताना हा विचार केला पण जात नाही आणि सांगितला पण जात नाही मुलांना. हे खरं तर फर्स्ट इयर मध्ये बायोलॉजी ज्यावेळेस शिकतो आपण त्याच वेळेला हे असं असं आहे तर तसं का आहे हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. तर आपण ज्याचं आता आज आज तावातावाने जे सगळ्या पोस्ट लिहित होतो आणि वाचत होतो की व्हॉट्सअप ग्रुपच ठेवायचा का काही वेगळं करायचं, आणखीन काही वेगळं करायचं ते कसं करायचं वगैरे वगैरे. तर ह्या सगळ्याचा बेसिस हा आहे की आपला साईज काय आहे, किती साईज पर्यंत रॅन्डम कॉन्व्हर्सेशन परवडणार आहे, किती साईजच्या पुढे ते परवडेन असं होणार आहे, आणि त्यामुळे कुठल्या लेवलला तुम्हाला ऑर्गनायझेशनला मध्ये आणावं लागेल. बर, बायोलॉजी मधलं हे आणखीन पुढे न्यायचं झालं तर मोठं झालं तर तुम्हाला प्रोकॅरियोटिकचं युकॅरियोटिक व्हायला लागतं, म्हणजे कंपार्टमेंटलाइज सेल लागते. त्याच्याहून साईज मोठा झाला तर या लेव्हलचं ऑर्गनायझेशन सुद्धा पुरत नाही. देन लाईफ बिकम्स मल्टीसेल्युलर. मग त्याच्यामध्ये ऑर्गन्स येतात, टिश्यूज येतात, ऑर्गन्स येतात. मग त्या ऑर्गन मध्ये कनेक्शन करणारे वेगळ्या सेल्स किंवा ब्लड वेसल्स किंवा स्ट्रक्चर्स वगैरे येतात. म्हणजे हे सगळं साईज वाढल्यामुळे आहे फक्त. आणि या साईजचा विचार हा तसा लॉग स्केलवरती होत असतो. म्हणजे साईज म्हटल्यानंतर आपल्याला उंदीर म्हणजे छोटा आणि हत्ती म्हणजे मोठा असं असं डोळ्यासमोर येतं. पण ऍक्च्युअली उंदीर आणि हत्ती हे 1 किंवा 2 लॉग सायकल मध्ये बसतात. ओके, आणि अख्खं बायोलॉजिकल वर्ल्ड इट्स अक्रॉस 10 लॉग सायकल्स, किंवा ऍटलिस्ट 10 नसेल कदाचित, पण 6-7 लॉग सायकल्स तर निश्चितच आहे. तर त्याप्रमाणे अगदी छोट्या साईज मध्ये ऑर्गनायझेशन कमीत कमी असतं, आणि साईज जसा वाढत जातो तसं ऑर्गनायझेशन कॉम्प्लेक्सिटी वाढत जाते. साईज खेरीज ऑर्गनायझेशन कॉम्प्लेक्सिटीला दुसरं पर्पज काही नाही. म्हणजे ऑर्गनायझेशन इटसेल्फ डज नॉट सीम टू गिव्ह एनी ऍडव्हान्टेज, ओके, अदर दॅन इट अलाउज अ लार्जर साईज. बर, ही गोष्ट मग हे प्रिन्सिपल म्हणून खूप ठिकाणी अप्लाय होतं. म्हणजे एखादी कंपनी छोटी असेल, 10च माणसं काम करतात, तर त्यांना फार ऑर्गनायझेशनची, फार डिव्हिजन ऑफ लेबरची पण आवश्यकता नसते. मी अशा कंपनीमध्ये काम केलंय, म्हणजे ऍक्च्युअली अशा कंपन्या स्थापन करण्यापासून मी काम केलंय. तर त्यातल्या काही बुडल्या, काही तरल्या वगैरे, एक नाही अनेक त्याच्यामध्ये केलंय. तर त्याच्यामध्ये असं असतं की जरी थोडस डिव्हिजन ऑफ लेबर असलं तरी एक माणूस आज नाही आहे म्हटल्यानंतर मी त्याचं काम करतो, ओके, किंवा मी नसेन तर तो माझं काम करतो. या सगळी स्पेशलायझेशन अगदी कमीत कमी लेव्हलला असतं. खूप काही ठरवून आणि खूप शिस्तीने काम करण्याची आवश्यकता नसते. काय करायचं हे सगळ्यांना माहिती असेल तर ते होतं. म्हणजे थिंग्स वर्क विथ रॅन्डमनेस. इन फॅक्ट थिंग्स माइट वर्क बेटर विथ रॅन्डमनेस, ऍटलीस्ट काही काही टाईपच्या कामांना. मग हळूहळू मी असं बघितलं की यापैकी जी कंपनी यशस्वी झाली ती मोठी झाली, आणखी ती मोठी झाल्यानंतर कुठल्या तरी स्टेजला मी त्यातून अंग काढून घेतलं. पण मोठी जशी व्हायला लागली तसं त्याच्यामध्ये स्ट्रक्चर निर्माण होणं आवश्यक झालं. ही गोष्ट कंपनी सोडून द्या, आणि
अलीकडचा माझा अनुभव म्हणजे आयझर, कारण आयझरच्या मी अगदी सुरुवातीपासून म्हणजे कन्सेप्च्युअलायझेशन पासून मी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होतो. मग नंतर केव्हा तरी मी तिथं फुल टाइम जॉईन झालो आणि तिथे वाढताना बघितलं. तर ते वाढताना त्याच्या लेवल्स अमेझिंगली बदलल्या. कारण आधी असं एका छोट्या बिल्डिंगच्या एका मजल्यावरती सगळं होतं. मग ते त्याचं काय 2 स्क्वेअर किलोमीटरचं कॅम्पस झालं, 2 नाही काहीतरी 1.5 स्क्वेअर किलोमीटरचं कॅम्पस वगैरे असं सगळं झालं. त्यात अनेक इमारती, मोठमोठ्या लॅब्स वगैरे सगळं. या सगळ्या लेव्हल पर्यंत पहिल्या लेव्हलला खरंच ऑर्गनायझेशन काही नव्हतं. मग ठीक आहे, मग काय ठरलं होतं तर क्लासेसच्या वेळा वगैरे ठरल्या होत्या. हे जर का सोडलं तर बाकी फार ऑर्गनायझेशन नव्हतं. मग हळूहळू ते जसं मोठमोठं होत गेलं तस तसं ऑर्गनायझेशन वाढत गेलं, पण ऑर्गनायझेशन बरोबर रिजिडिटी वाढत गेली. आणि रिजिडिटी का वाढते, ऑर्गनायझेशन मोठी होते तसं, तर याचं महत्वाचं कारण असं आहे की एव्हरीवन हॅज अन इंडिव्हिज्युअल ऑप्टिमायझेशन. म्हणजे एक सिस्टीम ऑप्टिमायझेशन असतं आणि दुसरं इंडिव्हिज्युअल ऑप्टिमायझेशन असतं. म्हणजे प्रत्येक जण कमी कष्टामध्ये तेवढंच काम करण्याचा प्रयत्न करत असतं. किंवा हे जे काही टास्क आहे हे टास्क कमीत कमी कष्टामध्ये कमीत कमी खर्चामध्ये कसं होईल. बरं, हा खर्च म्हणजे इथे मी पैशाच्या बाबतीत बोलत नाही बरं का. मोठ्या संस्थांमध्ये अनेकदा जास्ती पैसे खर्च केलेला हवं असतं लोकांना फॉर फॉर सेव्हरल रिझन्स, त्यात नको जायला. पण काय सांगतो तर पैशांचा खर्च. हा तर खर्च म्हणजे तुमचे कष्ट, तुमची एनर्जी, तुमचा वेळ वगैरे हे सगळे खर्च. तर कमीत कमी खर्चामध्ये जर का तुम्हाला गोष्टी हँडल करायच्या असतील तर रिजिडिटी हेल्प्स. म्हणजे सगळ्यांना एकच नियम लागू केला तर तुम्हाला पुढे विचार करावा लागत नाही. तर सगळ्यांना एक नियम ऍक्च्युअली न्याय्य असतात असं नाही. म्हणजे आयडियल असं आहे की व्यक्तीप्रमाणे साधारण म्हणजे आता विद्यार्थी हँडल करायचे मला 25 विद्यार्थ्यांचा क्लास असेल तर मी प्रत्येक विद्यार्थ्याचा वेगळा विचार करू शकतो. हे 100 झाले तर नाही करू शकत, 200 झाले तर अगदीच नाही करू शकत. मग खरं प्रत्येक विद्यार्थी हा वेगळी पर्सनॅलिटी आहे, त्याचे स्ट्रॉंग पॉइंट्स वेगळे आहेत, त्याचे वीक पॉइंट्स वेगळे आहेत. त्याप्रमाणे प्रत्येकाला वेगळी ट्रीटमेंट दिली गेली पाहिजे. स्ट्रक्चरल बायोलॉजीमध्ये इंड्युस्ड फिट नावाचं मॉडेल आहे. म्हणजे एक प्रोटीन आणि त्याचा काहीतरी एक सबस्ट्रेट आहे, एन्झाईम आणि सबस्ट्रेट आहे. तर त्या एन्झाईमचं स्ट्रक्चर त्या सबस्ट्रेट प्रमाणे बदलतं. तर असं असं सगळ्याच प्रोटीनच्या बाबतीत नाही, पण अनेक प्रोटीनच्या बाबतीमध्ये असं होतं की ते ज्या मॉलिक्युलशी इंटरॅक्ट होतात त्याप्रमाणे स्वतःचं स्ट्रक्चर बदलतं. तर हे इंड्युस फिट मॉडेल हे विद्यार्थी घडवण्यामध्ये खूप महत्वाचं आहे, कारण प्रत्येक पर्सनॅलिटी वेगळी आहे आणि तुम्ही त्याप्रमाणे त्याला वेगळं दिलं पाहिजे. पण हे करण्यामध्ये खूप जास्ती कष्ट आहे आणि एवढे कष्ट करणं शक्य होतं का, तर दॅट डिपेंड्स अपॉन द स्टुडंट टू टीचर रेशो वगैरे. पण हे नुसतं रेशोवर अवलंबून नसतं. म्हणजे एक टीचर आणि 10 मुलं आणि 100 टीचर आणि 1000 मुलं इज नॉट द सेम इक्वेशन. मग जर का मोठी यंत्रणा हँडल करायची असेल तर सगळ्यांसाठी एक नियम केला तर कष्ट कमी होतात, त्यातले ते मॅनेज करण्याचे कष्ट कमी होतात. डू यू गेट द सेम इफेक्ट, तर मोस्ट लाईकली नॉट. पण हे फिजिबल नसतं की तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याकडे वेगळं लक्ष देऊ शकाल. मग प्रत्येकाला वेगळा नियम करायचा झाला तर किंवा नियम न करता प्रत्येकाला वेगळी केस म्हणून ट्रीट करायचं झालं तर त्याच्यामध्ये अनेक संघर्ष येतात. मग त्याला असं का केलं, मला असं का केलं नाही, अशा प्रकारचे सगळे इश्यूज येतात.
हे इश्यू छोटे असताना खूप कमी येतात. याचं कारण लोक सुद्धा एकमेकांना समजून घेतात. लोक सुद्धा, त्यांनाही हे समजतं की अरे तो वेगळा आहे, मी वेगळा आहे, आणि त्यांना ते समजून द्यायला वेळ पण असतो किंवा शक्य पण असतो. तर आणि दुसरी गोष्ट अशी की अशा बाबतीचे प्रॉब्लेम उभे करणारे लोक खूप कमी असतात, 1% वगैरे असतात किंवा त्याच्याहूनही कमी असतात. तर तुम्ही 19-25 जण असाल तर असा माणूस कदाचित तुमच्यात नसेल, मग तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही 1000 जण असलात तर असा माणूस असणार याची गॅरंटी. आणखीन तो माणूस सगळ्यांना प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो. तर त्यामुळे स्ट्रक्चर मोठं होत गेलं, ऑर्गनायझेशन मोठं होत गेलं की दोन गोष्टी, एक तर त्याची स्ट्रक्चरल एलिमेंट्स, ऑर्गनायझेशनल कॉम्प्लेक्सिटी वाढत जाते आणि रिजिडिटी वाढते. या दोन्ही गोष्टी त्याच नाही आहेत, दोन्हीमध्ये फरक आहे. ऑर्गनायझेशनल कॉम्प्लेक्सिटी वेगळी आणि रिजिडिटी वेगळी, पण या दोन्ही गोष्टी साईज बरोबर वाढतात असं दिसतं. तर आपल्याला असं करायचं असेल तर काय 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 करू शकतो आपल्याला, की आपला साईज जर का वाढत असेल तर आपल्याला ऑर्गनायझेशनल एलिमेंट्स वाढवावी लागतील, पण रिजिडिटी नको. असं करता येणं शक्य आहे का, आणि असं कसं करायचं माहिती नाही, म्हणजे माझ्याकडे याचं काही तयार उत्तर नाहीये. पण त्याच्या उत्तरासाठी दोन गोष्टी पाहिजेत. एक तर काय करायचंय हे क्लिअर पाहिजे. नाही नुसतंच ऍडमिनिस्ट्रेशन सोपं करायचंय हा ऑब्जेक्टिव्ह नसावा. तुमचा मूळचा ऑब्जेक्टिव्ह जो आहे तो तसाच राहायला पाहिजे, आणि तरीही ऍडमिनिस्ट्रेशन शक्य झालं पाहिजे. तर ह्याच्यात एक प्रिन्सिपल मला असं दिसतं की हे कधी पर्पज लास्ट असं कधी होतं, तर इंडिव्हिज्युअल ऑप्टिमायझेशन आणि सगळ्या काय सगळ्या सगळ्या ऑर्गनायझेशन, ग्लोबल ऑप्टिमायझेशन, हा ग्लोबल ऑप्टिमायझेशन, ग्लोबल म्हणूया आपण, ग्लोबल आणि इंडिव्हिज्युअल ऑप्टिमायझेशन मध्ये जर का कॉन्फ्लिक्ट असेल तर इंडिव्हिज्युअल ऑप्टिमायझेशन प्रिव्हेल्स. हा एक काही त्याच्यामध्ये काही थिअरम वगैरे नाहीये, पण हा एक माझा अनुभव म्हणा, ऑब्झर्वेशन म्हणा, की ज्या वेळेला हा कॉन्फ्लिक्ट येतो त्यावेळेला इंडिव्हिज्युअल ऑप्टिमायझेशनचा वरचष्मा राहतो ग्लोबल ऑप्टिमायझेशन पेक्षा, आणि मग प्रत्येक जण आपलं काम सोपं करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये सिस्टीम जशी बदलेल तशी बदलेल, म्हणजे त्याला काही कोणाचा इलाज नाही. तर सिस्टीम डिझाईन मध्ये ही गोष्ट खूप महत्वाची आहे की इंडिव्हिज्युअल ऑप्टिमायझेशन आणि सिस्टीम ऑप्टिमायझेशन. सिस्टीम ऑप्टिमायझेशन सीम्स बेटर, कारण आपण ग्लोबल बद्दल बोलत नाही, आपण तरी एका छोट्या सिस्टीम बद्दल बोलतोय, त्यालाही एक एन्व्हायरमेंट आहे. तर या दोन लेवलच्या ऑप्टिमायझेशन मध्ये कॉन्फ्लिक्ट कमीत कमी येईल. शून्य आलं तर फार उत्तम, जे फार अवघड आहे, पण कमीत कमी कॉन्फ्लिक्ट येईल असं डिझाईन आपल्याला करता येते का, इज द प्रिन्सिपल. मग प्रत्यक्ष असं डिझाईन करण्यामध्ये त्याचे टेक्निकल डिटेल्स खूप महत्वाचे असतात. मी तत्व म्हणून सांगणं सोपं आहे, सगळ्या टेक्निकल डिटेल्स सकट ते करणं ही अवघड गोष्ट आहे. आणि दिस नीड्स बोथ, दिस नीड्स टेक्निकल नॉलेज, दिस ॲट द सेम टाइम नीड्स बिहेवियरल नॉलेज. तुम्ही सिस्टीम बदलल्यानंतर माणसाचं बिहेवियर बदलणार आहे, ओके, ते अगदी पहिल्यासारखं राहणार नाही, पण आपला जो मूळ उद्देश आहे तो आपल्याला बदलायला नको. मग ही सिस्टीम कशी डिझाईन करायची की ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला साधतील, की ज्या गोष्टी सोप्या व्हायला पाहिजे त्या सोप्या होतील, पण जे पर्पज मूळ आहे ते जाणार नाही. आता बहुतेक ठिकाणी असं होतं की हे दोन्ही विचार एकत्र येत नाही. टेक्निकल वाले लोक फक्त टेक्निकचा विचार करतात, बिहेवियरचा विचार पुरेसा अजिबात करत नाहीत असं नाही. आता विशेषतः मार्केटिंगमुळे हे आलंय, मार्केटिंगमुळे बिहेवियरचा विचार सिस्टीम मध्ये बांधणं हे आलंय, मॅनेजमेंटमध्ये आलंय. परंतु ती मॅनेजमेंट कुठल्या लेवलला, याचा विचार लोक बिझनेसमध्ये करतात, आणि तो सुद्धा जास्ती करून मार्केटिंगच्या संदर्भात करतात. परंतु तितका विचार हा प्रोडक्शन मधला माणूस करेलच असं नाही. किंवा जर का सरकारी संस्था असेल तर ते फारच वेगळ्या लेवल किंवा वेगळ्या प्रकाराने विचार करतात. आणि त्यामुळे बिहेवियरल ऑप्टिमायझेशनचा विचार सिस्टीम बांधताना
खूप कमी होतो. तर आपल्याला आता जो प्रॉब्लेम आपण आज डिस्कस केला की आपल्याला फ्री एक्सप्रेशन हवंय, आपल्याला अनइनहिबिटेड बोलायला पाहिजे लोकांनी, आणि खूप थोडे लोक बोलतात, जे आता बोलत नाही त्यांनी पण आपल्याला बोलायला पाहिजे. पण त्याचबरोबर हे हाताबाहेर आणि कन्फ्यूज अशा स्टेटला पण जायला नको. असं करणं शक्य आहे का? त्यात कुठे आणि किती कॉम्प्रोमाइज करायला लागेल? कॉम्प्रोमाइज आपल्या मूळ पर्पजशी कॉम्प्रोमाइज होत नाहीये ना, हे बघावं लागेल. तर आता इथे कुठला प्लॅटफॉर्म वापरायचा, त्यात काय फॅसिलिटीज आहेत वगैरे, या गोष्टीचा विचार तुम्ही तरुण मुलांनी जास्ती केला पाहिजे, आणि तुम्हाला ते माहिती आहे. म्हणजे तुमच्या पिढीला ते जमतं. माझ्यासारख्या म्हाताऱ्याचा पेशन्स त्याच्यात मधला गेलेला असतो. तुम्ही शिकवलं तर मी शिकेन ना, किंवा आपण हा प्लॅटफॉर्म वापरायचा आहे, तो असा असा वापरायचा वगैरे वगैरे. पण त्याच्यामध्ये फार डोकं घालायला काही मला आवडणार नाही. जमणार नाही का नाही हा वेगळा प्रश्न आहे, आवडणार नाही. पण या प्रिन्सिपल वरती जर का करता येत असेल तर करूया असं मी म्हणेन, किंवा किमान पक्षी प्रयोग तरी करून बघूया असं म्हणाल तर काहीच हरकत नाही.